मिळत आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेस ने तो निर्णय घेतला आणि जर त्यांचा निर्णय तसा असेल आणि सुनेत्राताईंचा निर्णय त्यांनी केला असेल तर तो स्वागतार्ह आहे. शेवटी तो पक्षाचा निर्णय त्यांनी केला करणं अपेक्षित होतं आणि लोकांच्या भावनेचा आदर करत तो निर्णय झाला असावा. आणि शेवटी आज मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की जो काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेईल त्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक महायुती म्हणून पाठिंबा राहील. शरद पवारांनी असं सांगितलंय की हा निर्णय एवढ्या घाईत का झालाय मला माहीत नाही. नाही, आता त्यांचा घरगुती विषय आहे. त्यांना काय वाटलं, कोणाला काय वाटलं हे मला माहीत नाही. मी सकाळी 7 वाजेपासूनच कामाला बाहेर पडलो, त्यामुळे कोणाच्या घरात काय चालू आहे मला नाही माहिती. दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा देखील चर्चा आहे राष्ट्रवादी, कसं बघता? हे पहा की ते 2 पक्षांचा विषय आहे. आमचं त्या पक्षामध्ये तसंही काही सहभाग नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत. भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी या नात्याने दुसऱ्या पक्षामध्ये आपण लुडबुड करणं संयुक्तिक नाही. त्यांनी विलिनीकरण करावं, वेगळं लढावं, त्यांनी चिन्ह घ्यावं नाही घ्यावं, त्यांनी त्यांचा नेता कोण करावं हा त्यांचा पूर्णपणे प्रश्न आहे. महायुती ही स्थिर आहे. महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वामध्ये सगळे निर्णय घेतले जातात. जर एकदा फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला असावा, कारण की जरी शपथविधी होत असेल तर त्याच्यामध्ये 100% माननीय मुख्यमंत्री महोदयांची सहमती असल्याशिवाय तो होऊ शकत नाही. आणि आमचे नेते मुख्यमंत्री महोदय, हमारे बॉस ने बोला सब ठीक है, सॉलिज वे. अजितदादा नेहमी तरुणांना प्रोत्साहन देताना बघायला मिळाले. तुमच्या देखील काही आठवणी आहेत का? काय चर्चा भेटल्यानंतर? मला असं वाटतं की एवढ्या सक्षम आणि स्पष्ट वक्ता राजकारणामध्ये आजच्या मितीला उपलब्ध नाही. राजकारण ज्या धोरणाला मी मानतो की स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे, लोकांना खोट्या आश्वासनं नाही दिले पाहिजेत. अजितदादा त्यामधलं एक व्यक्तिमत्व होते. दादांनी प्रत्येक वेळेस महायुतीमध्ये आल्यापासून देखील आपण कधीही काम घ्यायला जावं तर कधीही काम अडणार नाही, काम नसल होणार तर ते सांगू शकतात की काम होणार नाही. तर महाराष्ट्राने असा एक नेता गमावला जे राजकारणामध्ये काळाची गरज होती, स्पष्ट वक्तेपणा. दुर्दैवाने आता महाराष्ट्र त्याला मुकला आणि अतिशय चांगलं जेव्हा सगळं होत होतं ही दुर्दैवी घटना घडली. तर माझ्या आठवणी अनेक आहेत, असं प्रत्येकाच्या असतील. पण मला बऱ्याच वेळेस असं जाणवलं की जेव्हा कधी गेलो तर मला मुलासारखंच त्यांनी वागणूक दिली. अतिशय प्रेमाने मला बोलले. आम्ही काही मागच्याच अमितभाई आले होते तेव्हा आम्ही एका खोलीमध्ये 1 तास गप्पा मारत बसलो होतो, मी आणि संग्राम त्यांच्याबरोबर. दुर्दैवी भाग आहे की एवढ्या लवकर त्यांना जावं लागलं. आम्ही फक्त श्रद्धांजली आपण वाहू शकतो आणि मला अपेक्षा आहे की ताईंच्या माध्यमातून आज पक्षाला जर नेतृत्व मिळत असेल तर ते पण तेवढं चांगलं काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.